आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. बराच वेळ तो तिला मिठीत घेऊन नुसताच बसलेला होता. तिचं दूर होणं आता त्याला मंजूर नव्हतं. जीत, ती म्हणाली. काय म्हणालीस तू? पुन्हा बोल. तो तिला बाजूला करत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. जीत, ती लाजून नजर खाली झुकवत म्हणाली. तसं तो गालातच हसला. नवीन नामकरण केलंस का माझं? तो तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वरती करत म्हणाला. हो, सत्यजित खूप मोठं नाव आहे. जीत म्हणायला सोपं वाटतं. आणि तुम्ही पण तर मला एंजल म्हणता ना? मग आजपासून मी पण तुमचं नाव चेंज केलं. आता तुमचं नाव जीत. ती त्याच्या निळ्या शार डोळ्यात बघत म्हणाली. जी ओढ, जे प्रेम आज त्याला तिच्या डोळ्यात बघायचं होतं, ते सगळं त्याला दिसत होतं. आय लाईक माय न्यू नेम. तो तिच्या गालावरून बोट फिरवत म्हणाला. तसं तिची नजर आपोआप खाली झुकली गेली. त्याने पुन्हा एकाच बोटाने तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. आय लव्ह यू एंजल. तो म्हणाला. तसं तिने लाजून नजर खाली झुकवली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. तुमच्या आय लव्ह यूचं उत्तर असं देतात का? तो तिला अलगद मिठीत घेत म्हणाला. तसं ती गालातच हसली. आमच्यात काही उत्तर देत नाहीत. आमच्यात मनातल्या भावना समोरच्याला बरोबर कळतात. ती बोटाने त्याच्या हृदयावर नक्षीकाम करत म्हणाली. हे, डोंट डू दिस. तो म्हणाला. नाहीतर काय? ती त्याच्या छातीवरून चेहरा वर करत त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं त्याने तिच्या मानेत हात घातला आणि एकदम तिच्या ओठांजवळ जात म्हणाला. सत्यजित पाटील प्रत्येक गोष्टीत एक्सपर्ट आहे. डेमो बघायचंय का? बोलताना त्याचा चेहरा एकदम तिच्या चेहऱ्यासमोर होता. नजर एकमेकांमध्ये अडकलेली होती. नाही बघायचा. ती गालात हसत त्याला बाजूला ढकलत म्हणाली आणि उठून लगेच कठड्याजवळ जाऊन उभी राहिली. आई शपथ, ही पोरगी जीव घेणार वाटतं आज माझा. तो स्वतःच्या केसातून हात फिरवत म्हणाला आणि उठून तिच्याजवळ गेला. ती समोरचा नजारा बघत होती. तो हळूच तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला आणि तिच्या पोटावर हातांचा विळखा घातला. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. मिसेस पाटील, बस करा की राव. आता किती तरसवणार आहात लेकराला. तो तिचे केस बाजूला करत तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. तसं तिने डोळे गच्च मिटून घेतले. श्वास कमालीचे वाढले होते. हृदयाची धडधड तर आता तिला स्पष्ट ऐकू येऊ लागली होती. यु नो व्हॉट, मला सुरुवातीपासूनच कधी मुलींचं एवढं आकर्षण नव्हतं. मी माझ्या कामाच्या बाबतीत खूप फोकस्ड होतो. मला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी लग्न वगैरे करेन, कारण लग्न या गोष्टीतच मला इंटरेस्ट नव्हता. पण मी तुला पहिल्यांदा पाहिलं आणि मी पूर्ण ब्लँक झालो. तुला जेव्हा दोन्ही हातांवर उचलून घेतलं होतं ना, तेव्हा असं वाटलं की हृदयात काहीतरी वाजतंय. खूप वेगळी आणि स्पेशल फिलिंग होती ती, जी मी शब्दात नाही सांगू शकत. पण हो, तेव्हाच मी हे ठरवलं होतं की जर मी भविष्यात कधी लग्न केलंच तर ते फक्त तुझ्याशीच करेन. मी फक्त तुझी शिक्षण पूर्ण व्हायची वाट बघत होतो. त्यानंतर रीतसर तुला मागणी घालणारच होतो. तू होकार दिला असता तर तुझ्याशी लग्न केलं असतं, आणि जर नकार दिला असतास तर लग्नच केलं नसतं. बट थँक गॉड की फायनली मी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालंय आणि आज तू माझ्या सोबत आहेस. तो तिला मिठी मारत बोलत होता. दोघेही आकाशातल्या चंद्राकडे बघत होते. त्याने तिच्या पोटावरचा विळखा काढला आणि तिला पाठीमागे फिरवलं. तिने हळूवारपणे नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत तिला एक भयंकर ओढ दिसली.
जणू काही तो आता अजून वाट पाहूच शकत नव्हता. त्याच्यातले पेशन्स आता संपले होते. त्याला आता ती हवी होती, कायमची. ते त्याच्या नजरेत तिला स्पष्ट दिसत होतं. त्याच्या नजरेतले भाव तिने ओळखले होते. तो स्वतःहून पुढाकार घेणार नाही हेही तिला माहीत होतं. कारण त्याची कितीही इच्छा असली तरी तिच्या मनाविरुद्ध तो काही वागणार नाही हे एव्हाना तिला समजलं होतं. त्यामुळे आता पुढाकार तिलाच घ्यावा लागणार होता. तिने पापण्यांची उघडझाप केली आणि दोन्ही हातांनी त्याच्या शर्टची कॉलर पकडली. तिच्यापेक्षा उंची जास्त होती त्याची, म्हणून तिने हळूच टाचा वर केल्या आणि ती हळूहळू त्याच्या ओठांजवळ जाऊ लागली. तिची ती ऍक्शन बघून तर तोही एक क्षण ब्लँक झाला. आता तर खरंच स्वतःच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसत नव्हता की हे सगळं स्वप्न नसून खरंच घडतंय. आणि हे स्वप्न मोडायच्या आत त्याला तो क्षण जगून घ्यायचा होता. म्हणून त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि एका सेकंदात तिच्या ओठांचा ताबा घेतला. दोघेही डोळे बंद करून एकमेकांमध्ये गुंतले होते. मनातल्या भावना ज्या कधी ओठांवर आल्याच नव्हत्या त्या आता न बोलताच एकमेकांना समजत होत्या. सत्यजित तर खूप मोठ्या धक्क्यात होता, पण हा धक्का त्याच्यासाठी खूप आनंददायी होता. तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि तितक्याच प्रेमाने त्याला प्रतिसाद देऊ लागली. आता तिलाही तो दुरावा सहन होत नव्हता. जर पहिल्यापासूनच आपलं या माणसावर प्रेम आहे तर का म्हणून आता त्याला स्वतःपासून दूर ठेवायचं, असं तिचं मन तिला ओरडून सांगत होतं. बुद्धीचं काही ऐकणं तर तिने आता केव्हा सोडून दिलं होतं. सत्यजितच्या बाबतीत आता कसलाही विचार तिला करायचा नव्हता. तिला फक्त त्याच्यासोबतचे क्षण जगायचे होते. त्याच्यावर भरभरून प्रेम करायचं होतं. स्वतःला समर्पित करायचं होतं. थोड्या वेळाने तिनेच माघार घेतली आणि नजर खाली झुकून गालात हसली. तिची ती ऍक्शन त्याला खूप क्यूट वाटली. त्याने एखाद्या बाहुलीसारखं तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि बेडवर नेऊन झोपवलं. तोही तिच्या शेजारी पहुडला होता. तिने तर केव्हाच डोळे बंद करून घेतले. चंद्राच्या त्या प्रकाशात तिचा चेहरा अगदी उजळून दिसत होता. तो तिच्या जवळ झोपला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं तिने ब्लँकेट हातात गच्च आवळून धरलं. थँक्स फॉर दिस ब्युटिफुल मुमेंट. आजच्यासाठी मला एवढं पुरेसं आहे. जितकी तू मला वाट बघायला लावलीस आणि जितकं मला तरसवलंयस ना, तितकाच आता मी तुला त्रास देणार आहे. तुला आठवतं, मी तुला एकदा बोललो होतो की एक ना एक दिवस तू पण माझ्यावर प्रेम करशील. बघितलंस, सत्यजितची भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नसते. तो तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाला. तसं तिने लाजून त्याच्या छातीवर चेहरा लपवला. बोलायला काहीही शब्द सापडत नव्हते. त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला आता तिच्या शरीरावर जाणवू लागला होता. एंजल, एक दिवस असा येईल ना जेव्हा तू जगशीलही माझ्यासाठी आणि मरशीलही माझ्याचसाठी. त्याचं हे वाक्य आज तिला पुन्हा आठवलं आणि खरं बोलला होता तो. आता तिला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही सुचत नव्हतं. या क्षणाला जर तिला कोणी त्याच्यासाठी जीव जरी द्यायला लावला असता तरी तिने तो आनंदाने दिला असता. इतकी ती आता त्याच्या रंगात रंगून गेली होती. झोप आता, मध्यरात्र उलटून गेलीये. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तसं ती त्याला अजूनच बिलगली आणि तिने डोळे बंद केले. कधी कधी प्रेम व्यक्त करण्यासाठी काही स्पेशल करण्याची गरज नसते. ती व्यक्ती आपल्या जवळ असणं हीच गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात स्पेशल असते. दुर्वाजीत सध्या तीच फिलिंग अनुभवत होते. एकमेकांना मिठी मारून ते झोपेच्या अधीन गेले. आकाशातला चंद्र त्या दोघांकडे बघून अजूनच चमकत होता.
सकाळ झाली. पक्ष्यांच्या किलबिलाटाने सत्यजितचे डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला समोर निरभ्र आकाश दिसलं. काल रात्री जे आपल्यासोबत घडलं ते खरंच आपलं स्वप्न तर नव्हतं ना, याची खात्री करून घेण्यासाठी त्याने नजर बाजूला करून पाहिलं. तसं त्याच्या नजरेस ती पडली, जी एखाद्या लहान बाळासारखी त्याला बिलकून झोपली होती. म्हणजे काल रात्री जे काही घडलं ते आपलं स्वप्न नव्हतं. तिने खरंच आपला स्वीकार केलाय, आणि तेही अगदी मनापासून. या गोष्टीची जाणीव होताच त्याच्या चेहऱ्यावर $1,000,000 वाली स्माईल आली. त्याने पुढे झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. बाहेर आता गारवा बराच वाढला होता. अजूनही पूर्ण सकाळ झालेली नव्हती. मध्येच त्याला शिवा आणि सूर्याचे रात्रीचे चेहरे आठवले. तसा त्याचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्याने दुर्वाकडे पाहिलं तर ती एकदम शांत झोपलेली होती. तो तिच्यापासून हळूच बाजूला झाला आणि अलगद तिला दोन्ही हातांवर उचलून घेत आतमध्ये नेऊन झोपवलं आणि तिच्या अंगावर ब्लँकेट व्यवस्थित टाकून दिलं. रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे तिला अजून जाग आली नव्हती. मॅडम त्याच्यासोबत अजूनही स्वप्नांच्या नगरीत फिरत होत्या. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो वॉशरूम मध्ये गेला आणि फ्रेश होऊन खाली गेला. शिवा आणि सूर्या दोघेही एकमेकांच्या शेजारी झोपलेले होते. मध्ये शिवाने कूस बदलली आणि तो सूर्याच्या अंगावर पाय टाकून झोपला. त्याने झोपेतच त्याचा चेहरा चाच पडला तर त्याच्या हाताला सूर्याची दाढी टोचली. मोना डार्लिंग, तू वॅक्स करायचं विसरलीस काय ग? शिवा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला. नंतर त्याचा हात सूर्याच्या मिशीवर गेला. मोना डार्लिंग, अगं अप्पर लिप्स किती वाढले तुझे. तो डोळे बंद ठेवूनच बडबडत होता. त्याच्या आवाजाने हळूहळू सूर्याला जाग येऊ लागली. सूर्याने डोळे किलकिले करून पाहिले तर त्याला छतावर लटकणारं झुंबर दिसलं. मध्ये सूर्याला खूप विचित्र फिलिंग जाणवली. तेव्हा त्याने दचकून खाली पाहिलं तर शिवा त्याच्या छातीवरून हात फिरवत होता. त्याने नजर बाजूला करून पाहिलं तर शिवा ओठांचा चंबू करत किस करण्यासाठी हळूहळू त्याच्या जवळ येत होता. ते बघून सूर्याचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने जोरात शिवाला पलीकडे ढकललं आणि तो उठायला गेला. पण तेवढ्यात त्याचा पाय ब्लँकेटमध्ये अडकला आणि तो बेडच्या खाली पडला. शिवाला पण त्याने ढकललं होतं, त्यामुळे तो पण बेडच्या तिकडच्या साईडला जाऊन पडला. आई आई ग! शिवा कळवळून ओरडला. इकडे सूर्याला पण खूप लागलं होतं. तो पण ओरडणारच होता. पण तितक्यात त्याचं लक्ष समोर सोफ्यावर निवांत बसलेल्या सत्यजितकडे गेलं, जो त्या दोघांकडे नजर रोखून बघत होता. सत्यजितला बघता सूर्याने भीतीने एक आवंढा गिळला. ओरडायला सुद्धा त्याच्या घशातून शब्द फुटत नव्हते. आपण मुके तर नाही ना झालो, याची त्याला प्रचंड भीती वाटली. कोण आहे बे? शिवा बेडवर एक हात ठेवून कसा बसा उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला. त्याने खूप मुश्किलीने स्वतःचे डोळे उघडले. 2-3 वेळा उघडायचा प्रयत्न करूनही डोळे नीट उघडत नव्हते, म्हणून त्याने एका हातानेच एक डोळा धरून ठेवला. पण त्या एका डोळ्याने त्याला जे काही दिसलं ते बघून आपले डोळे कायमचे मिटले असते तरी चाललं असतं, असं त्याला वाटलं. भीतीची एक थंड लाट त्याच्या शरीरातून वाहून गेली आणि तो पुन्हा डोळे बंद करून खाली पडला. शिवा, नाटकं करून झाली असतील तर गुपचूप उठ, कारण जर मी उठलो तर तू कायमचा झोपशील. सत्यजितचा करारी आवाज त्याच्या कानांवर पडला
तसा तो एका सेकंदाच्या आत रोबोट सारखा उठून उभा राहिला. इकडे ये, सत्यजित म्हणाला. तसा तो गुपचूप चालत सत्यजित समोर येऊन उभा राहिला. सूर्या मात्र अजूनही खाली बसूनच सत्यजितकडे भेदरलेल्या नजरेने बघत होता. तुला काय खाली बसून अंडी घालायची आहेत का? सत्यजित सूर्याकडे बघून म्हणाला. भाई, तो कसा अंडी घालणार? तो थोडीच कोंबडी आहे, तो तर कोंबडा आहे ना. शिवा इनोसंट फेस करत बोलतच होता, पण तितक्यात त्याची नजर सत्यजितच्या निळ्या डोळ्यांवर पडली, जे सध्या खूप रागात त्याच्याकडे बघत होते. त्याची नजर बघूनच शिवाचे शब्द आल्या पावली परत निघून गेले आणि तो मान खाली घालून उभा राहिला. तेवढ्या वेळात सूर्या पण उठून उभा राहिला होता. काल रात्री कुठे होतात? सत्यजितने त्या दोघांवर नजर रोखत विचारलं. हॉटेल ब्लू स्टार. सूर्या मान खाली ठेवतच म्हणाला. कशासाठी गेला होतात? आता सत्याने शिवाकडे बघून विचारलं. भाई, खूप महिने झाले पार्टीच केली नव्हती, म्हणून मी सूर्याला बोलवलं आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं. शिवा घाबरतच म्हणाला, पण त्याचा उत्तर ऐकून सत्यजित उठून उभा राहिला. त्याच्या उभं राहण्याने ते दोघं एक एक पाऊल मागे सरकले. सूर्याची तर नजर वर करून बघायचीही हिंमत झाली नाही. सत्यजित शिवासमोर जाऊन उभा राहिला. खरं बोलतोयस? सत्यजितने करारी आवाजात विचारलं. हो हो बाई. शिवा दबकतच नजर वर करून म्हणाला. पण पुढच्याच सेकंदाला एक जोरदार त्याच्या कानावर पडली आणि शिवाचा हात आपोआप स्वतःच्या गालावर गेला. सूर्या तर डोळे फाडून पाहतच राहिला. काय सांगितलं होतं तुला मी, की सूर्याला या सगळ्यापासून दूर ठेवायचं? सांगितलं होतं की नाही? मग तू त्याला सोबत घेऊन का गेलास? तुला ढोसायची आहे ढोस, तिकडे गटारात लोळायचंय बिनधास्त लोळ, पण सूर्याला सोबत न्यायचं नाही. लहान आहे तो अजून, त्याला आपली दुनिया, इथले डावपेच, लोकांच्या नजरा यातलं अजून काहीही माहित नाहीये. तो व्हाईट कलरचा आहे आणि त्याला तसंच राहू दे. समजलं ना तुला? की अजून वेगळ्या भाषेत समजावून सांगू? सत्यजित खूप रागात शिवाकडे बघत म्हणाला. समजलं भाई. शिवा गालावर हात ठेवूनच म्हणाला. काल पहिल्यांदा मला तुझ्या वागण्याचा अभिमान वाटला होता. वाटलं होतं की आता तरी तू सुधारशील, पण नाही. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच राहणार. तू कधीच सुधारणार नाही. पुढच्या 1 तासात सगळं आवरून आपापल्या ऑफिसमध्ये जायचं. 5 मिनिटं जरी तुम्हाला ऑफिसला पोचायला उशीर झाला ना, तर उद्यापासून कारच्या स्टेअरिंग ऐवजी शेताच्या ट्रॅक्टरचा स्टेअरिंग हातात देईन तुमच्या. परत ऑफिसमध्ये पाय सुद्धा ठेवू देणार नाही. समजलं दोघांना? सत्यजित त्या दोघांकडे बघून म्हणाला. तसं दोघांनीही होकारार्थी माना डोलवल्या. त्या दोघांवर ओरडून सत्यजित रागातच बाहेर निघून गेला. तो जाताच दोघांनीही खाली घातलेल्या माना वर काढल्या. सूर्याने शिवाकडे पाहिलं तर शिवाचा गाल लाल झाला होता. सत्यजितच्या हाताची 5ही बोटं त्याच्या गालावर उमटली होती. ते बघून सूर्याला वाईट वाटलं, कारण शिवा त्याला वाचवण्यासाठी खोटं बोलला होता. सॉरी शिवादा, माझ्यामुळे भाईने तुला मारलं, पण तू सगळं खरं सांगायचं होतं ना. माझ्यासाठी खोटं का बोललास? सूर्य शिवाच्या गालावरून हात फिरवत म्हणाला. तुला वाईट वाटतंय का माझ्यासाठी? शिवा सूर्याकडे बघून म्हणाला. हो. सूर्या म्हणाला. वर बघ. शिवा म्हणाला. तसं सूर्याने त्याच्याकडे पाहिलं. सूर्याने वर बघता शिवाने एक जोरदार त्याच्या कानामागे टेकवली. आई ग. सूर्या स्वतःचा गाल चोळत म्हणाला. आता तुला माझ्यासाठी वाईट वाटणार नाही. शिवा पण स्वतःच्या गालावर हात ठेवत म्हणाला.
आणि दोघेही एकमेकांकडे बघून निर्लज्जासारखे हसू लागले. जातो मी आता, पटकन आवरून ऑफिसला निघावं लागेल, नाहीतर भाई खरंच उद्या शेतातल्या नांगराला झुकवेल आपल्याला, असं म्हणत सूर्या बाहेर निघून गेला. पण तो जाताच शिवाने त्याचा हसरा चेहरा गंभीर केला आणि स्वतःशीच म्हणाला, सूर्या, तू अजून खरंच लहान आहेस. अजून तुला कळलंच नाही की भाईने मला का मारलं ते. मी तुला हॉटेलमध्ये घेऊन गेलो आणि दारू पाजली म्हणून त्याने मला मारलं नाही, तर तुझ्या चुका लपवण्यासाठी मी खोटं बोललो म्हणून त्याने मला मारलं. मी माझ्या भाईला चांगलाच ओळखतो, तो स्वतःशीच म्हणाला आणि सुस्कारा सोडत बाहेर निघून गेला.